Hello students, now let's study the 12th chapter of science, Introduction to Acid and Base. ओळख ॲसिडची आणि बेसची. आता ॲसिडला मराठीत म्हटलं जातं आम्ल आणि बेसला मराठीमध्ये म्हटलं जातं आम्लारी. लक्षात घ्या, बेसला दुसरा शब्द अल्कली असा सुद्धा वापरला जातो इंग्लिशमध्ये. ठीक आहे, हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये. दोन शब्दापेक्षा हे जे ॲसिड्स असतात आणि जे बेस आहेत हे आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ आहोत. जरा त्या संदर्भातलीच माहिती आपण या प्रकरणामध्ये घेऊ. अतिशय मजेशीर आणि इंटरेस्टिंग प्रकरण आहे. ॲसिड, बेस आणि तिसरा घटक आहे न्यूट्रल सबस्टन्स, की जो ॲसिडही नसतो आणि बेसही नसतो. म्हणजे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं, सबस्टन्स हे 3 प्रकारचे असतात. हा मॅटर वगैरे कंपाऊंड तो भाग नाही आहेत. हा एक जे वेगवेगळ्या वस्तू आपण प्रामुख्यानं खाण्याच्या संदर्भातल्या ज्या वस्तू आहेत यांचा जर विचार केला तर ते 3 प्रकारचे पदार्थ असतात. ॲसिड, एकतर तो पदार्थ ॲसिड असतो, किंवा तो एकतर बेस असतो, किंवा तो न्यूट्रल असतो, म्हणजे तो ॲसिडही नसतो आणि बेसही नसतो. आता या प्रकरणाची सुरुवात करण्याच्या आधी इथे काही प्रश्न केलेले आहेत. कॅन यू टेलमध्ये इथं विचारलेलं आहे की वी कन्झ्युम मेनी फूड आयटम्स इन आवर डेली लाईफ. एक्झाम्पल लेमन, टॅमेरिन, टोमॅटो, शुगर, व्हिनेगर, साल्ट एक्सेट्रा. डू ऑल आयटम्स टेस्ट सिमिलर? असा प्रश्न केलेला आहे. म्हणजे आपण आपल्या जेवणामध्ये किंवा जे पदार्थ वगैरे खातो, फूड आयटम्स जे वापरतो, त्यामध्ये लेमन म्हणजे लिंबू वापरतो, सर्वांनी चव घेतलेली आहे. टॅमेरिन म्हणजे चिंच, तोंडाला पाणी पण सुटलेलं असेल. तिसरं आहे टोमॅटो, टमाटर. शुगर, साखर. व्हिनेगर हे प्रामुख्यानं चवीसाठी वगैरे काही खाद्यपदार्थांमध्ये वापरलं जातं, ज्यामध्ये ॲसिटिक ॲसिड असतं. ठीक आहे, आणि पाण्यासोबतचं ते मिश्रण असतं, व्हाईट कलरचं असतं, कलरलेस अशासारखं व्हिनेगर बऱ्याच जणांनी पाहिलेलं असेल. आणि तिसरं आहे साल्ट, मीठ. आता हे जे सगळे फूड आयटम्स आहेत याच्या चवी सारख्या आहेत काय, असा प्रश्न विचारलेला आहे. डू ऑल आयटम्स टेस्ट सिमिलर? आपण अर्थातच काय म्हणू, याच्या सर्वांच्या टेस्ट वेगवेगळ्या आहेत. काही आंबट लागते, काही गोड लागते, काही तुरट लागते. बरोबर आहेत की नाही? म्हणजे याच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. म्हणजे डू ऑल आयटम्स टेस्ट सिमिलर? आपण म्हणू की नो, ऑल आयटम्स हॅव डिफरंट टेस्ट. पुढं म्हटलेलं आहे की राईट द टेस्ट ऑफ द लेमन. आता लेमनची टेस्ट लिहा म्हणते, म्हणजे जी चव आहेत लेमनची, निंबाची, ती कशी आहे? अर्थातच सोअर टेस्ट आहे. बरोबर आहे. शुगर, स्वीट टेस्ट आहे. कर्ड म्हणजे दही, अर्थातच कशी टेस्ट आहे? सोअर टेस्ट आहे, म्हणजे आंबट आहे. लाईम म्हणजे या ठिकाणी चुना होतो, त्यासाठी तुम्हाला खावा लागेल. एकतर त्याची कडवट थोडी फार चव लागेल, बरोबर आहेत की नाही, आणि तुरट लागेल. तुम्ही खाल्ल्यापेक्षा थोडंसं वडिलांना किंवा आजोबाला वगैरे विचाराल. ठीक आहे. लाईम. त्यानंतरचा आहे बेकिंग सोडा. हा थोडाफार चिमूटभर थोडा खाऊ शकता तुम्ही आणि त्याची चव घेऊ शकता. बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा. हा सुद्धा ॲस्ट्रेंजंट, म्हणजे ज्याला आपण तुरट म्हणतो, किंवा बिटर अशासारखी त्याची चव लागेल. त्यानंतर आवळा. हा प्रामुख्यानं ज्याला आपण म्हणू तुरट चव, ॲस्ट्रेंजंट. टॅमेरिन सर्वांना माहीतच आहेत, सोअर टेस्ट. रॉ मँगो म्हणजे कैरी, कच्चा आंबा, हा सुद्धा सोअर टेस्ट असतो. पोमग्रेनेट डाळिंब गोड असतं, म्हणजे स्वीट टेस्ट. वॉटर,
टेस्टलेस, बेचव, चवहीन ज्याला आपण म्हणू, बरोबर आहेत की नाही. तर ह्या वेगवेगळे जे आयटम्स आहेत त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. हे तुम्ही लिहू शकता. त्याचे प्रकार 3 प्रकार 5 प्रकारामध्ये सुद्धा विभागणी करू शकता. सोअर, ॲस्ट्रिंजंट, स्वीट, बिटर अँड टेस्टलेस. सोअर म्हणजे आंबट चव, ॲस्ट्रिंजंट म्हणजे तुरट चव, स्वीट म्हणजे गोड, बिटर म्हणजे कडू आणि टेस्टलेस म्हणजे चवहीन. ठीक आहे. आता हे सगळे जे फूड आयटम्स आहेत याच्या वेगवेगळ्या चवी आहेत. आता महत्त्वाचा भाग आहेत आपला. आता 3 प्रकारचे पदार्थ आपण पाहणार आहोत, ॲसिड, बेस आणि न्यूट्रल. ठीक आहे. पहिल्यांदा आहेत ॲसिड. यू विल नोटीस दॅट सम सबस्टन्सेस हॅव स्वीट टेस्ट, सम आर बिटर, सम आर सोअर ऑर ॲस्ट्रिंजंट. बरोबर आहेत. म्हणजे ह्या वेगवेगळ्या पदार्थ जे वरचे आपण पाहिले प्रश्नामध्ये वेगवेगळ्या टेस्ट आहेत. आता इथे पहा काय म्हटलेलं आहे, लेमन, टॅमॅरिन, व्हिनेगर ऑर आमला लाईक सबस्टन्सेस ॲक्वायर द सोअर टेस्ट. जवळपास हे जे सर्व वरचे पदार्थ आहेत म्हणजे लेमन, टॅमॅरिन, व्हिनेगर आणि आमला पण त्यांनी ॲड केलेलं आहे त्यामध्ये. यांची जर टेस्ट घेतली तर ती तुम्हाला आंबट चव लागते. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ टिपिकल कंपाऊंड इन देम. आणि ती आंबटच का लागते? कारण त्यामध्ये विशिष्ट प्रकारचा सबस्टन्स आहेत म्हणून त्याची चव आंबट लागते. सच कंपाऊंड्स इम्पार्टिंग द सोअर टेस्ट आर कॉल्ड ॲसिड. म्हणजे त्या सबस्टन्सला, त्या कंपाऊंडला ही जी आंबट चव, कशाला, लेमन, टॅमॅरिन, व्हिनेगर, आंबला, याला जी आंबट चव लागते किंवा रॉ मँगो, याला जी आंबट चव आहे ती आंबट चव ज्या कंपाऊंडमुळं लागतं, आंबट चव लागते त्या कंपाऊंडला ॲसिड म्हटलं जातं. म्हणजे जर तुम्ही लेमनचा विचार केला तर लेमनमध्ये सायट्रिक ॲसिड असतं. सायट्रिक ॲसिड म्हणून ते आंबट लागते. टॅमॅरिन, चिंच, त्यामध्ये टार्टारिक नावाचं ॲसिड असतं म्हणून ते आंबट लागते. व्हिनेगर ॲसिटिक ॲसिड. बरोबर आहेत की नाही. असे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळे ॲसिड्स आहेत आणि म्हणून आपल्याला ते पदार्थ आंबट लागत असतात. म्हणून ॲसिड्स आर सोल्युबल इन वॉटर. एकतर हे जे ॲसिड्स आहेत ना हे पाण्यामध्ये सोल्युबल असतं. अँड दे आर कोरोझिव्ह इन नेचर. लक्षात घ्या, ते कोरोझिव्ह इन नेचरसुद्धा आहेत. म्हणजे ते जर कशावर टाकले तर ते फसफसतात आणि त्याचं क्षरण व्हायला लागतं, म्हणजे ते कमजोर पडायला लागतात. आता याचं साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्या किचनमध्ये असणारा जो ओटा आहे, किचनचा जो ओटा आहे किंवा ज्या काही टाईल्स स्टोन असणाऱ्या ज्या टाईल्स आहेत, साध्या जुन्या टाईल्स, हे व्हिट्रिफाईड वगैरे नाहीत हां, ज्या जुन्या टाईल्स आहेत त्यावरती जर समजा तुम्ही लिंबू वगैरे जर पिळलं ना तर ते थोडंसं पांढरं पांढरंही होतं आणि फसफसायलाही लागतं. ज्या प्रामुख्यानं अंगणामध्ये वगैरे जे टाईल्स लावतो आपण, शहाबादी टाईल्स वगैरे म्हटलं जातं, तर ते काय होतं तर ती जी टाईल्स आहे ती कमजोर व्हायला लागते. म्हणजे ती कोरोझिव्ह आहेत, क्षरण होणारी असा हा पदार्थ आहेत. म्हणजे ॲसिड जर एखाद्या वस्तूवरती पडलं, काही वस्तूंवरती पडलं तर ते क्षरण व्हायला लागतात, ते कमजोर व्हायला लागतात. म्हणून त्याला कोरोझिव्ह इन नेचर असं म्हटलं जातं ॲसिडला. ॲनिमल्स अँड प्लांट्स ऑल्सो पजेसेस ॲसिड्स इन देम. लक्षात घ्या, ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये सुद्धा ॲसिड्स असतं. आपण ॲनिमल्स आहोत. आपल्या शरीरामध्ये जे डायजेशनचं काम चालतं की नाही, पोटामध्ये ॲसिड असतं आपल्या शरीरामध्ये आणि ते खऱ्या अर्थानं अन्नाला डायजेस्ट करत असतं. कधी कधी आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो, अगदी घशामध्ये असं आंबटही वाटतं आणि असं जळजळ होतं. तेव्हा आपण म्हणत असतो की आपली ॲसिडिटी वाढली. अशा वेळेस आपण काय घेत असतो, ते इनो वगैरे घेतो. आता इनोमध्ये बेस असतं, ठीक आहे, त्यामुळं आपल्याला बरं वाटायला लागतं. अँटॅसिड असतं आणि त्यामुळं आपल्याला बरं वाटायला लागतं. तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा ॲसिड असते, प्लांट्समध्ये सुद्धा ॲसिड्स असते. ॲसिड्स प्रेझेंट इन फूड स्टफ्स आर कॉल्ड नॅचरल ॲसिड्स ऑर ऑर्गॅनिक ॲसिड्स. आलं की नाही लक्षात? म्हणजे
जे अन्नामध्ये जे ॲसिड्स असतं फूडस्टफमध्ये, म्हणजे हे सगळे जे आपण पाहिलं वेगवेगळे पदार्थ आहेत, वेगवेगळे फळं आहेत, यामध्ये जे ॲसिड्स असतं त्यांना नॅचरल ॲसिड्स म्हटलं जातं किंवा ऑर्गॅनिक ॲसिड्स म्हटलं जातं. ठीक आहे. दीज ॲसिड्स बिंग वीक इन नेचर आर कॉल्ड वीक ॲसिड्स. आणि त्या ॲसिड्सला वीक ॲसिड म्हटलं जातं, कमजोर ॲसिड म्हटलं जातं, कारण ते एकदम त्रासदायक नसतात. हां. आणि जे स्ट्रॉंग ॲसिड, म्हणजे ॲसिडसुद्धा दोन प्रकारचं असते बरं, वीक ॲसिड आणि एक स्ट्रॉंग ॲसिड. स्ट्रॉंग ॲसिड हे त्रासदायक असतात, इन्फ्लेमेटरी असतात, कॉस्टिक असतात. ठीक आहे. दाह निर्माण करणारे असतात. जरा पाहू आपण. सम ॲसिड्स आर स्ट्रॉंग इन नेचर. काही ॲसिड्स मात्र हे स्ट्रॉंग इन नेचर असतात. म्हणजे जे ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत किंवा नॅचरल ॲसिड्स आहेत, जे फूडस्टफमध्ये असतात, खाद्यपदार्थांमध्ये असतात, फळांमध्ये असतात, ते नॅचरल ॲसिड्स आहेत, लक्षात घ्या. वीक ॲसिड्स असतात ते. मात्र काही ॲसिड्स हे स्ट्रॉंग असतात. दे आर कॉस्टिक अँड इन्फ्लेमेटरी, म्हणजे ते दाह निर्माण करणारे असतात. एक्झाम्पल सल्फ्युरिक ॲसिड, H2SO4. हां, सल्फ्युरिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लक्षात ठेवा. सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl अँड नायट्रिक ॲसिड HNO3. दीज ॲसिड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज मिनरल ॲसिड्स. ह्या ॲसिड्सला मिनरल ॲसिड्स म्हटलं जातं. आणि मिनरल ॲसिड्स हे नॅचरल ॲसिड्ससारखे वीक नसतात. पहा, नॅचरल ॲसिड्स किंवा ऑर्गॅनिक ॲसिड्स हे वीक असतात, म्हणूनच ते आपल्या शरीरामध्ये आपण सहन करू शकतो. मात्र जे मिनरल्स ॲसिड आहेत, H2SO4, HCl किंवा HNO3 सारखे, हे ॲसिड्स स्ट्रॉंग ॲसिड्स असतात आणि त्यांना मिनरल ॲसिड्स म्हटलं जातं. दीज ॲसिड्स, द स्किन गेट्स बर्न्ट व्हेन देअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन फॉल्स ऑन द स्किन. हे जे मिनरल ॲसिड्स आहेत ना, ह्या जर मिनरल ॲसिडचं कॉन्सन्ट्रेटेड जर मिनरल ॲसिड्स आपल्या स्किनवरती जर पडलं तर स्किन ही अगदी बर्न्ट होते, भाजून निघते, लक्षात घ्या. सिमिलरली देअर व्हेपर्स इफ इनहेल्ड कॅन बी हार्मफुल टू हेल्थ. आणि ते जे ॲसिड्स जे आहेत, मिनरल ॲसिड्स, हे स्किनवर पडले तर स्किन भाजते, आणि जर ते आपण इनहेल केले, म्हणजे आपल्या नाकावाटे जर त्याचे व्हेपर्स जे निघतात, हां, ते जर आपल्या नाकामध्ये गेले, व्हेपर्स म्हणजे त्याचं धूर म्हणू की ठीक आहे, धूर जो आहे, समजा धूर तर नाही म्हणू आपण, त्याचं जे गॅसियस फॉर्ममधले जे व्हेपर्स निघेल, ते जर आपल्या नाकामधून गेले तर ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी हार्मफुल असतात, घातक असतात. स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स आर कन्व्हर्टेड इंटू देअर डायल्यूट ॲसिड्स बाय स्लोली ॲडिंग देम इंटू वॉटर. आणि हे जे स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत ना, मिनरल ॲसिड्स जे आहेत, H2SO4, HNO3 सारखे, त्याचा कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म हा आपल्याला डायल्यूट करता येतो. त्या ॲसिडमध्ये जर आपण हळूहळू पाणी मिसळवलं, अतिशय हळूहळू, ठीक आहे, हां, आणि जर ते ढवळलं तर ते कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड हे कसे बनतात, डायल्यूट बनतात. ठीक आहे. मग मात्र ते ॲसिड स्ट्रॉंग राहत नाही, पाणी टाकल्यामुळं वीक ते होतात. मात्र पाणी टाकत असताना काळजी घ्यावी लागते. अचानक जर पाणी टाकलं तर त्याचा पुन्हा एक्सप्लोजन होण्याची सुद्धा शक्यता असते, ते एवढे भयंकर असतात. सच डायल्यूट ॲसिड्स आर लेस हार्मफुल. म्हणजे कोणते? डायल्यूट म्हणजे पाणी मिश्रित केलेले जे मिनरल ॲसिड्स आहेत, त्यामध्ये जर पाणी टाकलं तर मग ते फारसे हार्मफुल राहत नाहीत ॲज कम्पेअर टू स्ट्रॉंग ॲसिड्स. इफ यू टेस्ट डायल्यूट सोल्युशन ऑफ द बेकिंग सोडा. आता दुसरा प्रकार पाहू आपण. आता आपण ॲसिड्स पाहिले, आता आपण बेसिस संदर्भातली माहिती घेऊ. इफ यू टेस्ट डायल्यूट सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा. बेकिंग सोडा खाण्याचा जो सोडा आहे, तो जर समजा तुम्ही टेस्ट केला, त्याचं डायल्यूट सोल्युशन पाण्यामध्ये मिक्स केलं आणि मग जर त्याची टेस्ट घेतली, यू विल फाइंड इट एस्ट्रेंजंट ऑर बिटर. तर ते तुम्हाला तुरट कडवट लागेल, तो खाण्याचा सोडा, बरोबर आहे.
सबस्टन्सेस हॅव्हिंग ॲस्ट्रिंजंट बिटर टेस्ट अँड स्लिपरी टू टच. असे सबस्टन्स की जे चवीनं कडवट लागतात, तुरट लागतात आणि जर त्या पदार्थांना टच केला तर ते अतिशय गुळगुळीत तुम्हाला जाणवतात. स्लिपरी टू टच, टच जर केलं तर ते तुम्हाला अगदी गुळगुळीत वाटतात. असे जे सबस्टन्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल लाईम वॉटर म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH/2, बेकिंग सोडा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहेत NaHCO3, कॉस्टिक सोडा NaOH अँड सोप आर कॉल्ड बेसिस. तर असे जे पदार्थ आहेत जे टच केल्यानंतर आपल्याला अगदी घसरणारे गुळगुळीत वाटतात, साबण वगैरे माहिती आहेत आपल्याला, आणि टेस्ट जर घेतली तर ती कडवट लागते, अशा पदार्थांना बेसिस म्हटलं जातं. म्हणजे जे आंबट चवीने लागतात, सोर टेस्ट असतात, ते ॲसिड्स असतात लक्षात घ्या, आणि जे कडवट ॲस्ट्रिंजंट असे लागतात ते बेसिस असतात. बेसिस आर कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ॲसिड्स. बेसिस हे ॲसिड्सपासून पूर्णपणे वेगळे असतात. केमिकली दे हॅव द प्रॉपर्टीज अपोजिट टू दॅट ऑफ ॲसिड्स. आणि जर केमिकली आपण विचार केला तर बेसिसच्या सर्व प्रॉपर्टीज ॲसिड्सच्या विरुद्ध असतात. दे आर ऑल्सो इन्फ्लेमेटरी टू स्किन इन देअर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म्स. आणि महत्त्वाचं म्हणजे जसे ॲसिड्स हे कॉस्टिक असतात, दाह निर्माण करणारे असतात, बर्न करतात बॉडीला, स्किनला, अगदी तसेच हे सुद्धा जळजळ करणारे बेसिस असतात जर ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असेल तर. ठीक आहेत. म्हणजे आता आपण दोन प्रकारचे पदार्थ पाहिलेत. एक ॲसिड पाहिले जे सोअर टेस्ट असतात, आणि दुसरं बेस पाहिलं ते बेससुद्धा स्लिपरी टू टच असते आणि ॲस्ट्रिंजंट बिटर टेस्ट असते. बरोबर आहे. त्याचे एक्झाम्पलसुद्धा आपण वर पाहिले. आता तिसरा प्रकार पाहू. वी नो दॅट द डिस्टिल्ड वॉटर इज टेस्टलेस. जर समजा तुम्ही डिस्टिल्ड वॉटर जे बॅटरीमध्ये टाकलं जातं ना, ते डिस्टिल्ड वॉटर, ॲसिड नाही म्हणत आहेत मी, वॉटर, डिस्टिल्ड वॉटर, त्याची जर चव घेतली तर ती तुम्हाला टेस्टलेस वाटते. म्हणजे त्याची काहीच चव आपल्याला जाणवत नाही. वॉटर इज नायदर ॲसिडिक नॉर बेसिक. आणि पाणी हे ॲसिडिकही नसतं आणि बेसिकही नसतं, कारण ते आंबटही लागत नाही आणि कडूही लागत नाही. ते आपल्याला टेस्टलेस लागते. म्हणून तो जो पदार्थ आहे तो कुठला पदार्थ असतो? न्यूट्रल सबस्टन्स असतो. म्हणजे आता तुम्हाला ॲसिड, बेस आणि न्यूट्रल यामधला फरक लक्षात आलेला असेल. मात्र असे जे सबस्टन्सेस असतात हे टेस्टवरून जर आपण पाहतो म्हटलं, म्हणजे एखाद्या लॅबमध्ये आपण गेलो, लॅबॉरेटरीमध्ये, आणि बर्ण्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवलेले आहेत. तुम्हाला जर म्हटलं की यामधलं कुठलं ॲसिड आहेत, कुठलं बेस आहेत, तर तुम्ही ते टेस्ट घेऊन सांगणार काय? नाही, कारण ते धोकादायक असतं. जर तुम्ही टेस्ट घेतो म्हटलं तर काही ॲसिड्स अतिशय हार्मफुल असतात, काही बेसिससुद्धा हार्मफुल असतात, ज्याच्या टेस्ट आपण घेऊ शकत नाही. म्हणून अशासाठी लॅबॉरेटरीमध्ये काही इंडिकेटर्स असतात, ज्याला मराठीमध्ये दर्शक म्हटलं जातं, जे इंडिकेट करतात की हा पदार्थ ॲसिड आहेत, बेस आहेत की न्यूट्रल आहेत. ते कोणते पदार्थ आहेत ज्याचं चित्र सुरुवातीला आपण पाहून घेऊ. हे ते पदार्थ आहेत. सर्वात महत्त्वाचं आहे लिटमस पेपर. दोन प्रकारचे असतात. हे दोन प्रकारचे तुम्हाला दिसत असेल. एक रेड लिटमस आहेत आणि दुसरा ब्ल्यू लिटमस आहेत. ठीक आहे. रेड लिटमस म्हणजे पेपर आहेत, हा लिटमस पेपर, ज्यामुळं आपल्याला तो पदार्थ ॲसिडिक आहेत की बेसिक आहेत हे समजतं. नंतरचा आहेत हा मिथिल ऑरेंज. ह्या ज्या बॉटलमध्ये ठेवलेल्या आहेत हे मिथिल ऑरेंज. यानं सुद्धा आपल्याला तो पदार्थ ॲसिडिक आहे, बेसिक आहेत हे कळतं. नंतरचा आहे फिनॉल्फथॅलीन. हे सुद्धा एक इंडिकेटर आहे. आणि तिसरं आहेत मिथिल रेड. हे सुद्धा काय आहेत? इंडिकेटर आहेत. म्हणजे इथे 4 इंडिकेटर लॅबॉरेटरीमधले दिलेले आहेत, त्याची चित्र दिलेले आहे तुम्हाला. लिटमस पेपर हे कॉमन आहेत. लिटमस पेपर दोन प्रकारचे असतात. लिटमस पेपर रेड लिटमस पेपर, ब्ल्यू लिटमस पेपर. नंतर आहे मिथिल ऑरेंज, फिनॉल्फथॅलीन आणि मिथिल रेड. या संदर्भातली आता आपण माहिती पाहू. जे इंडिकेटर्स आहेत जे सांगतात की एखादा पदार्थ ॲसिडिक आहेत की बेस आहेत. द सबस्टन्सेस व्हिच आर नायदर ॲसिडिक नॉर बेसिक अँड आर केमिकली इनर्ट इन नेचर, दे आर ऑफकोर्स न्यूट्रल सबस्टन्स.
the substances which are neither acidic nor basic and are chemically inert in nature. Touching or tasting of the acid or base is very harmful and hence typical indicators are used to recognize them. लक्षात घ्या, कुठल्या पदार्थाला टच करून पाहणं हे घातक आहेत. लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळ्या जे बरण्या असतात त्यामध्ये जे वेगवेगळे पदार्थ ठेवलेले असतात, तर त्याला टच करून पाहिलं तर तेही घातक आहेत, त्याची टेस्ट घेतली तर ते त्याहीपेक्षा घातक आहेत. बरोबर आहेत की नाही? म्हणून त्यांना रेकग्नाइज करणं हे अत्यंत आवश्यक आहे. द सबस्टन्सेस विच चेंज देअर कलर्स इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड ऑर बेस आर कॉल्ड इंडिकेटर्स. मग असे पदार्थ की जे ॲसिडमध्ये टाकले किंवा बेसमध्ये टाकले तर ते आपला कलर चेंज करतात, अशा पदार्थांना इंडिकेटर्स म्हटलं जातं. मग इंडिकेटर्स इन लॅबोरेटरीमध्ये हे 4 प्रकारचे इंडिकेटर्स आपण पाहिले, चित्र पाहिले त्याचे. जर आता माहिती पाहू. इन द लॅबोरेटरी लिटमस पेपर इज मेनली यूज टू टेस्ट द अल्कली ऑर बेस, म्हणजे अल्कली बेस ओळखण्यासाठी. दिस पेपर इज मेड बाय द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द लायकेन प्लांट. आता हे जे लिटमस पेपर आहेत ना, हे बनले कशापासून असतात? तर हे लायकेन प्लांटचा जो अर्क आहेत, एक्स्ट्रॅक्ट आहेत. लायकेन प्लांट जर तुम्ही पाहिलं असेल, दगडफूल, ह्या दगडफुलाचे जे पानं आहेत ना, ते जर तुम्ही चोळले, अगदी पिळले, त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट काढला, त्याचा अर्क काढला आणि तो जर कागदांवरती टाकला, त्याच्या पट्ट्या बनवल्या त्या कागदाच्या, तर तुमचा लिटमस पेपरसुद्धा तयार होतो. हा लिटमस पेपर 2 प्रकारचा असतो. इट इज रेड ऑर ब्ल्यू कलर. एकतर तो लाल रंगाचा असतो किंवा ब्ल्यू निळ्या रंगाचा असतो. ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड ऑन डिपिंग इन ॲसिड. म्हणजे जर समजा तुम्ही एखादा ब्ल्यू लिटमस हा एखाद्या पदार्थात टाकला आणि जर तो आता ब्ल्यू लिटमस जर रेड कलरचा झाला असेल तर समजून जायचं की ते ॲसिड आहे. अँड रेड लिटमस जर तुम्ही एखाद्या पदार्थात टाकला आणि जर त्याचा कलर आता ब्ल्यू झाला तर समजून जायचं की ते अल्कली आहे, म्हणजेच ते बेस आहेत. Similarly, phenolphthalein, methyl orange and methyl red are used in the laboratory in the solution form. Methyl orange indicators becomes the pink in acid and yellow in alkali. Phenolphthalein remains the colorless in acid and becomes the pink in alkali. Universal indicator हे एक 5वा प्रकार पण असतो हा युनिव्हर्सल इंडिकेटर. हा युनिव्हर्सल इंडिकेटर हा pH सुद्धा सांगते एखाद्या सबस्टन्सची. ठीक आहे. आता pH ही काय भानगड आहे? तर ही एक pH स्केल असते, जशी आपली एक स्केल पट्टी असते की नाही, ही pH स्केल एक इमॅजिन केलेली असते. जर 0 पासून 7 पर्यंत, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत जर एखाद्या सबस्टन्सची जर pH येत असेल तर तो सबस्टन्स ॲसिडिक मानला जातो. 7 जर एखाद्या सबस्टन्सची pH असेल तर तो सबस्टन्स न्यूट्रल मानला जातो. आणि 7 पासून पुढे 8, 9, 10, 11, 12, 13, 14 पर्यंत जर एखाद्या सबस्टन्सची pH येत असेल तर तो सबस्टन्स हा बेस मानला जातो. आता स्ट्रॉंग ॲसिड कोणते, स्ट्रॉंग बेस कोणते, हे हा भाग नाही आहे तुम्हाला. तर युनिव्हर्सल इंडिकेटर काय करतो की त्या सबस्टन्सची pH सुद्धा सांगतो. ते तुम्हाला पुढे शिकायचं आहे, यावर्षी नाही आहे तो भाग. तर युनिव्हर्सल इंडिकेटर व्हिच आर इन द लिक्विड स्टेट चेंज देअर कलर इन द प्रेझेन्स ऑफ द ॲसिड अँड बेस. ठीक आहे. आता मी हे डिटेल हा टेबल तुम्हाला यासाठी नाही सांगितला कारण तुम्हाला पुढचा टेबल अतिशय चांगल्या पद्धतीनं समजतो. पहा हा टेबल पाहता जरा व्यवस्थित. तुमचं टेक्स्टबुक तुमच्या पुढं असू द्या. सिरियल नंबरमध्ये 1, 2, 3, 4, 5 दिलेले आहेत. पहा नेम ऑफ द इंडिकेटर, इंडिकेटरचे नावं आहेत तेच जे आपण चित्र आधी पाहिले. लिटमस पेपर, दुसऱ्यामध्ये लिटमस पेपर आहे, नंतर मिथिल ऑरेंज आहेत, नंतर फिनॉल्फथेलिन आहेत आणि मिथिल रेड जे आहेत, जे आपण चित्रामध्ये पाहिलं. ठीक आहे. कलर ऑफ द इंडिकेटर, आता ह्या इंडिकेटरचा कलर पहा. लिटमस पेपर 2 कलरचा असतो, एकतर तो ब्ल्यूचा असतो किंवा रेडचा असतो. ब्ल्यू जर कलरचा तो लिटमस पेपर असेल, जर तो तुम्ही ॲसिडमध्ये टाकला तर त्याचा कलर रेड होतो. काय होतो? रेड होतो. कलर इन ॲसिड काय होतो? तो पेपर रेड कलरचा होतो. आणि कलर इन अल्कलीजमध्ये जर टाकला तर तो ब्ल्यूचा ब्ल्यूच राहतो. ठीक आहे. तिथे त्याचा कलर चेंज होत नाही. दुसरा जर लिटमस पेपर घेतला तुम्ही सिरियल नंबर 2 मधला लिटमस पेपर रेड जर घेतला तर तो ॲसिडमध्ये जर टाकला तर तो रेडचा रेडच राहतो, रिमेन सेम. तो जर मात्र बेसमध्ये जर टाकला तर मग मात्र त्या रेडचा ब्ल्यू होतो. ठीक आहे. नंतरचा आहे मिथिल ऑरेंज. हा त्याचा कलरच मुळात ऑरेंज असतो. हा जर ॲसिडमध्ये टाकला तर पिंक कलर
येतो त्याला, आणि जर अल्कलीमध्ये जर टाकला तर येलो कलर येतो. फिनॉल्फ्थेलिन जर तुम्ही घेतलं तर ते कलरलेस असतं, म्हणजे व्हाईट कलरचं असतं हे. ते जर ॲसिडमध्ये जर टाकलं तर कलरलेसच राहतं, त्याचा कलर चेंज होत नाही. बेसमध्ये टाकलं तर पिंक होतो. मिथिल रेड जर घेतलं तर त्याचा कलर ओरिजिनली रेड असतो, ते जर ॲसिडमध्ये टाकलं तर रेडच राहतो, तो बदलत नाही. आणि जर बेसमध्ये टाकलं तर त्याचा रेड कलरचा हा कलर होतो येलो. ह्या टेबलवरून हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजतं. आणि हे सगळे लॅबॉरेटरीमध्ये वापरले जातात हे इंडिकेटर्स. ठीक आहे. मग आता तुम्हाला हा पण प्रश्न पडेल की असे इंडिकेटर्स आपल्याला तयार करता आले असते तर किती चांगलं झालं असतं. असे इंडिकेटर्स तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता. त्यासाठी काय काय लागतं जरा इथे आपण पाहू. पहिल्यांदा हा चार्ट पाहून घेऊ. डोमेस्टिक इंडिकेटर्स, घरगुती दर्शक, म्हणजे तुम्हाला घरीसुद्धा तयार करता येतात. ऑन नॉन अवेलेबिलिटी ऑफ द लॅबॉरेटरी इंडिकेटर, आपल्या घरी थोडी हे लॅबॉरेटरीमधले इंडिकेटर वापरणार आहोत आपण. फिनॉल्फ्थेलिन, लिटमस पेपर वगैरे आणू शकता तुम्ही, चोरून लपून आणले तर, बरोबर आहेत की नाही. मात्र बाकीचे जे इंडिकेटर आहेत काही चोरून आणायची गरज नाही आणि काही कुठून करायची गरज नाही आहेत. हे इंडिकेटर तुम्ही घरी तयार करू शकता. कसे तयार करायचे जरा ते पाहू आपण. त्याच्या आधी इथे पहा काय म्हटलेलं आहे. नॅचरल इंडिकेटर्स कॅन बी मेड बाय युझिंग द सेव्हरल डोमेस्टिक सबस्टन्स. काही पदार्थाच्या सहाय्याने आपण हे बनवू शकतो. यू मस्ट हॅव सीन येलो फूड स्टेन टर्निंग द रेड आफ्टर द वॉशिंग विथ सोप. हा अनुभव तुम्हाला आलेला असेल. घरी जर समजा एखाद्या ताटाला वगैरे अन्नाचा पिवळा जर डाग लागलेला असेल, म्हणजे त्यामध्ये हळद असेल, बरोबर आहेत की नाही. तो डाग कशाचा असेल, हळदीचा. आणि जर त्यावरून जर तुम्ही ते भांडे घासण्याची जर साबण लावली त्याला, तर तो डाग लाल रंगाचा होतो. धिस कलर चेंज इज अ रिझल्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन between the turmeric and alkaline material of the soap. Hence the turmeric acts as indicator. Natural indicators can be prepared from the red cabbage, radish, tomato, and similarly from the hibiscus and rose. यापासून सुद्धा आपल्याला हे बनवता येतात. जरा त्याची काय प्रोसिजर आहे हे आपण पाहू. ॲपॅरेटस. हिबिस्कस म्हणजे जास्वंद, रोज म्हणजे गुलाब, म्हणजे फुलं आहेत हे. टर्मरिक म्हणजे हळद आहे. रेड कॅबेज म्हणजे लाल गोबी, रेड कॅबेजचे लीव्ज घ्यायचे आहेत. फिल्टर पेपर तुम्हाला माहिती आहेत. ॲक्टिव्हिटी पहा काय. रब रेड पेटल्स ऑफ द हिबिस्कस फ्लॉवर्स ऑन द व्हाईट फिल्टर पेपर. पांढरा जर फिल्टर पेपर घेतला त्यावरती तुम्ही जास्वंदाचे लाल जे पाकळ्या आहेत त्या जर तुम्ही घासल्या तर धिस गिव्ज द हिबिस्कस इंडिकेटर पेपर. तर समजून जायचं तुमचा त्या पेपर कोणता होता तुमचा, फिल्टर पेपर. त्या फिल्टर पेपरवर तुम्ही लाल ज्या पाकळ्या आहेत जास्वंदाच्या त्या जरी घासल्या तरी इंडिकेटर तयार होतो. धिस गिव्ज द हिबिस्कस इंडिकेटर पेपर. हा हिबिस्कस इंडिकेटर पेपर म्हणून तुम्ही वापरू शकता. सिमिलरली रब द रोज पेटल्स ऑन द व्हाईट फिल्टर पेपर, कट द स्ट्रिप्स ऑफ दिस पेपर, इट इज द रोज इंडिकेटर पेपर. त्याच पद्धतीनं जर समजा तुम्ही गुलाबाचे पानं जे पेटल्स आहेत, गुलाबाचे पेटल्स पाकळ्या त्या जर घासल्या तर तिथे सुद्धा तुमच्या व्हाईट फिल्टर पेपरवरती तो व्हाईट फिल्टर पेपरवरती जर त्या लाल पाकळ्या घासल्या तर तिथे तुमचा रोज इंडिकेटर पेपर तयार होतो. टेक द टर्मरिक पावडर अँड लिटिल वॉटर इन इट. मग काय तिसरा प्रयोग. 2 प्रयोग केले आपण, जास्वंदाचे आणि रोज म्हणजे गुलाबाचे. आता तिसरा प्रयोग. टेक द टर्मरिक पावडर म्हणजे हळदीचं पावडर घ्या. ॲड अ लिटिल वॉटर इन इट, त्यामध्ये थोडं पाणी टाका. डीप द फिल्टर पेपर ऑर ऑर्डिनरी पेपर इन द टर्मेरिक वॉटर फॉर सम टाईम. आणि थोड्या वेळासाठी हा फिल्टर पेपर जो आहे, पांढरा फिल्टर पेपर किंवा तुमचा ऑर्डिनरी कागदसुद्धा घेऊ शकता, तो जर तुम्ही त्या टर्मरिक वॉटरमध्ये जर टाकला काही वेळासाठी तर आफ्टर ड्राईंग मेक द स्ट्रिप्स ऑफ देम. थोडा वेळ बुडवायचा, नंतर तो वाळू घालायचा तो टर्मरिक पेपर. ठीक आहे. आणि वाळल्यानंतर ज्या पट्ट्या, वाळला तो कागद की त्याच्या पट्ट्या तयार करायच्या या लिटमस पेपरसारख्या. बस त्या पट्ट्या म्हणजे काय होईल तुमचा टर्मरिक आपलं इंडिकेटर.
प्रिपेअर द टर्मरिक इंडिकेटर पेपर इन दिस वे. 3 प्रयोग झाले. आता चौथा प्रयोग पहा. पुट द लिव्ज ऑफ द रेड कॅबेज इन स्मॉल क्वांटिटी ऑफ द वॉटर अँड हीट इट. लाल गोबीचे जे पानं आहेत ते घ्या म्हणते आणि पाण्यामध्ये टाका आणि नंतर ते हीट करा. वन्स द सोल्युशन ऑफ द कॅबेज लिव्ज कूल डाऊन, नंतर ते थंड करा. डीप पेपर्स इन इट, त्यामध्ये पुन्हा अधिक तसंच फिल्टर पेपर किंवा साधा पेपर टाका आणि ड्राय करा. टाकल्यानंतर टाका आणि नंतर पुन्हा ते वाळवायला घालून द्या. मेक द स्ट्रिप्स ऑफ द ड्राईड पेपर. इन दिस वे द प्रिपेअर द रेड कॅबेज इंडिकेटर पेपर. या पद्धतीने तुम्ही रेड कॅबेज इंडिकेटर पेपरसुद्धा तयार करू शकता. म्हणजे हे घरगुती हे पेपर तुम्ही लिटमस पेपरसारखे तयार करू शकतात. लिटमस पेपर हे लायकेनपासून तयार होते, लायकेन प्लांटपासून. हे जे 4 जे तुम्हाला रेड कॅबेज, टर्मरिक पावडरपासून, त्याचप्रमाणे रोज आहेत, हिबिस्कस आहेत, यापासून सुद्धा तुम्ही स्ट्रिप्स तयार करू शकता. मग त्याचे वेगवेगळे इथे प्रयोग करायला सांगितले आहे तुम्हाला. मग लाईम ज्यूसमध्ये ते टाकून पाहतो टर्मेरिक पेपर आणि मग तो ॲसिडिक आहेत की बेसिक आहेत ते ठरवा. त्याचे कलर चेंज होताना तुम्हाला दिसेल. तर त्यावरून ते पदार्थ ॲसिडिक आहेत की बेसिक आहेत हे लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. लाईम ज्यूस घेऊ शकता तुम्ही, लाईम वॉटर म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड वगैरे ते घेऊ शकता. असे वेगवेगळे पदार्थ घेऊ शकता आणि हे घरगुती तयार केलेल्या पट्ट्यांवरून, इंडिकेटर्सवरून तुम्ही तो पदार्थ ॲसिडिक आहेत की बेसिक आहेत हे ठरवू शकता. पुढे आता इथे एक हे पण म्हटलेलं आहे, ह्या टेबलमध्येच आपल्याला दिसत आहेत. ह्या टेबलमध्ये पहा एक गोष्ट आहे. मिथिल ऑरेंज जर घेतलं ना, हे पहा मिथिल ऑरेंज ॲसिडमध्ये टाकलं तर कलर कोणता करते ते पिंक. आणि फिनॉल्फथॅलीन जर बेसमध्ये टाकला, हा पहा नंबर 4चा फिनॉल्फथॅलीन जर बेसमध्ये टाकलं तर त्याचा कलरसुद्धा काय होतो, पिंक होतो. ठीक आहे. त्यामुळे इथं काही असं कन्फ्यूज व्हायची गरज नाही. इंडिकेटर बदललं की त्याचे कलरसुद्धा वेगवेगळे होतात. हाच भाग इथे तुम्हाला सांगितलेला आहे. त्यामुळे इथे असं काही विशेष नाही आहे. असाच हा टेबल आहे पुढच्या पेजवरचा. हा टेबलसुद्धा तुम्ही सोडवू शकता. आणि इफेक्ट ऑफ द ॲसिड अँड बेस ऑन द लिटमस पेपर अशी इथे माहिती दिलेली आहे. हे जनरल भाग आहेत, हा तुम्ही वाचून पूर्ण करू शकता आणि हा टेबलसुद्धा सोडवू शकता. इथपर्यंतचा भाग म्हणजे आज आपण काय पाहिलं, ओळख घेतली ॲसिड, बेस आणि इंडिकेटरची. आणि इंडिकेटर कसे तयार करायचे, घरगुती कसे तयार करायचे आणि त्याच्या आधारावर तुम्ही वेगवेगळ्या वस्तू ॲसिडिक आहेत की बेसिक आहेत हे तुम्ही ठरवू शकता. याचे वेगवेगळे प्रयोग जर शक्य झालं तर ते तुम्ही आज करून पहा. म्हणजे पुढचा व्हिडिओ जेव्हा पाहू त्यावेळेस आपण ॲसिडचे प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस काय आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एवढाच भाग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू.